नमस्कार मंडळी, शुभ सकाळ सर्वांना। सकाळच्या खूप खूप शुभेच्छा। चला नाश्ता करायला या। आज मी नाश्त्याला काय केलंय हे मी तुम्हाला सांगते। तर आमच्या इकडे म्हणजेच माझ्या घरी आठवड्यातून 2 वेळा कमीत कमी पोह्यांचा नाश्ता असतो। म्हणजे असतो एखादा दिवस इडली आणि सांबर किंवा चटणी असते आणि बाकी 2-3 दिवस उपमा असतो आणि एखादा दिवस चहावरतीच काढला जातो। तर चला आज मी तुम्हाला पोह्यांची रेसिपी सांगणार आहे आणि हे कांदे पोहे तर आहेच, पण टोमॅटो घालून केलेले असे कांदे टोमॅटो पोहे आहेत। खूप छान लागतात। मी हे दुसऱ्या वेळेस बनवत आहे, पहिल्या वेळेस बनवले खूप छान लागले म्हणून मी आज हे बनवत आहे। तर चला कसे बनवायचे सांगते तुम्हाला आधी। तर सर्वात पहिले तर मी पुरणाची चाळण घेते। त्याला बघा 2 कान असतात, ती चाळण घ्यायची, त्यामध्ये पोहे घ्यायचे लागतील तेवढे। जेवढं कांदा टोमॅटो आणि सर्व मिश्रण होतं ना तेवढेच मी पोहे घेतलेत। म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता तुमचं जेवढं साहित्य असेल ते कांदा टोमॅटो शेंगदाण्याचं। तर पोहे घेतले, छान पाण्याखाली धरून घेतले आणि स्वच्छ धुवून घेतले, बाजूला ठेवले एका भांड्यावरती। छान पाणी नितळतं आणि मोकळे सुळसुळीत होतात पोहे। तर इथे कढई ठेवून घेतली गॅसवरती, तेल टाकलं 2 चमचे, त्यामध्ये जिरे मोहरी थोडंसं हिंग टाकलं, मिरची टाकली आणि कढीपत्ता टाकला। पोह्यांसाठी कढीपत्ता असलाच पाहिजे, खूप छान टेस्ट येते। मी कढीपत्ता सुद्धा खातो, म्हणजे आम्ही घरातले सर्वजण, कारण कढीपत्ता पण चांगला असतो ज्याने आपल्या केसांना फायदा होतो, म्हणजे केसांसाठी फायदेशीर असतं। असो, तुम्हाला आवडत असतील तर टाका कढीपत्ता, नसेल आवडत नाही टाकला तर चालेल। कढीपत्ता टाकून घेतला, कांदा टाकला, 1.5 मीडियम साईजचे 2 कांदे कापले, त्यातला थोडासा कांदा शिल्लक ठेवला आणि 1.5 होईल एवढा कांदा टाकून घेतला, छान परतून घेतला। मीठ टाकून घेतलं, यामध्ये शेंगदाणे टाकून घेतले फ्राय केलेले तेलामध्ये। त्यानंतर सर्व काही भाजून झाल्यानंतर यामध्ये मी टोमॅटो टाकला, एक मोठा लाल बुंद टोमॅटो घ्यायचा, टोमॅटो टाकून घेतला, छान परतून घेतलं हे मिश्रण बघा। थोडीशी कोथिंबीर टाकली, जी गार्निशिंगसाठी लास्टला यूज करणार आहे, त्यातली थोडी कोथिंबीर आता टाकून घेतली। हळद टाकली चवीप्रमाणे, इथे माझी घरची हळद असल्यामुळे मी थोडीच टाकली आहे, तुमची जर विकतची असेल तर थोडीशी जास्त टाका, कारण विकतची हळद थोडीशी फिक्कट असते। असो, त्यानंतर मी इथे पोहे टाकून घेतले, स्वच्छ धुवून घेतलेले, नितळून घेतलेले मोकळे सुळसुळीत पोहे। अशी बघा चाळण असते, यामध्ये मी धुते पोहे असं। त्यानंतर पोहे टाकल्यानंतर छान परतून घ्यायचं, अलटी पलटी पोहे मिश्रण सगळं मिक्स झालं पाहिजे। वरून थोडी कोथिंबीर टाकली आणि याला 2 मिनिटासाठी मोठी एक वाफ येऊ द्यायची आहे। तर झाकण जरा पॅक ठेवायचं, म्हणजे खूप छान मऊ सुळसुळीत पोहे होतात आणि मोकळे कापसासारखे। तर नक्की एकदा असे टोमॅटो घालून पोहे करून बघा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल ना त्याने सबस्क्राईब करा आणि नाश्त्याला पोहे बनवा आज हे टोमॅटोचे नक्की। आणि कसे झाले तुमचे पोहे हे मला कमेंट करून सांगा। तर मोठी वाफ तर घेतलेली आहे मी एक, आता पोहे मस्त झालेले आहेत। इथे मी प्लेटमध्ये काढून घेते, खाण्यासाठी पोहे रेडी झालेले आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। बाय।